नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एक नवीन दिवस आणि पुन्हा एक नवीन स्वयंपाकाची सुरुवात. तर आज मी मेसच्या टिफिनसाठी बनवत होती काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. तर इथे मी काळ्या मसाल्याची भाजी बनवायची होती म्हणून पापडाच्या जाळीवर जे ते कांदे भाजण्यासाठी ठेवून दिले आणि दुसरीकडे भाताचं कुकर लावून घेत होते. तर मसाल्यामध्ये सगळ्यात जास्त टाईम जो लागतो ना तो कांदा भाजायसाठी लागत असतो. त्यामुळं मी आता आजकाल असंच ठरवलं आहे की पापड भाजायच्या जाळीवर जो कांदा आहे ना तो भाजण्यासाठी ठेवून द्यायचा, म्हणजे बाकीचे कामं आपली तोपर्यंत होत राहतात. पूर्वी ना काय करायचे, कांदा जो आहे तो चुलीमध्ये भाजण्यासाठी टाकून द्यायचे. मग बाकीचा स्वयंपाक होस तर कांदा, समजा सकाळी जर स्वयंपाक करायचा असेल तर रात्रीच कांदा भाजून ठेवायचा, किंवा रात्री जर स्वयंपाक करायचा सकाळी स्वयंपाक करताना कांदा भाजून ठेवायचा, असं पूर्वीचे लोक करायचे. तर त्याच आयडियामधून इन्स्पायर होऊन ना मी असं हे कांदा भाजायचं ठरवलं आहे. आणि असं कांदा भाजून जर भाजी केली ना तर भाजीची चव काहीतरी वेगळीच लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी कांदा भाजतोय, माझा एका गॅसवर कांदा भाजतोय, एका गॅसवर भात होतोय. तोपर्यंत ना मी पीठ भिजवून घेतलं, कारण गॅस रिकामं नव्हतं मला दुसरे मसाले भाजण्यासाठी, आणि रिकामं उभं राहणं माझ्याकडून काही पॉसिबल नाही. त्यामुळं मग मी लगेच झटपट असं पीठ भिजवून घेतलं. भात शिजेपर्यंत माझं पीठ जे आहे ते छान असं मऊसूत भिजलं गेलं होतं. पिठाला छान पाणी लावून घेतलं, एकदम सॉफ्ट असा मी पिठाचा उंडा जो आहे तो भिजून बाजूला ठेवून देते. आता कांदा भाजतोय, भात होतोय. आता मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, धने एवढेच जिन्नस जे ते मी भाजत असते. कांदा तर माझा भाजून झालेलाच होता, ऑलमोस्ट भाजत होता. पीठ भिजून झालं, भातही होतोय. ज्यावेळेस मी मसाल्याची भाजी करते त्यावेळेस वरण मी करत नसते, वरण स्किप करते. मसाल्याची भाजी असल्यावर फक्त भात, भाजी आणि पोळ्या इतकाच माझा टिफिनसाठीचा मेन्यू असतो. तर इथे माझं जे ते पीठ सगळं भिजून झालं होतं, बाजूला ठेवून दिलं. पीठ भिजेपर्यंत भातही शिजला होता. तर एकदा हात धुवून घेते, म्हणजे मला पुढचे कामं जे ते सुचत राहतील. भात शिजला होता तर भाताचं कुकर उतरवून ठेवलं आणि लगेच मसाला भाजण्यासाठी, म्हणजे आता मसाल्यामध्ये मला धने आणि खोबरं भाजायचं होतं. तर मसाला भाजण्यासाठी इथे मी तवा ठेवला गॅसवर, तवा गरम करायला ठेवला. तवा गरम होतोय तोपर्यंत मी खोबरं किसून घेतलं. किसण्याची जी बारीक साईड आहे त्या साईडने मी हे जे खोबरं आहे ते थोडं किसून घेते आणि लगेच खोबरं जे ती तव्यावर भाजण्यासाठी टाकून दिलं. आता खोबरं भाजतंय. खोबऱ्यानंतर मला भाजायचे होते धने. तर इथं खोबरं भाजतंय माझं. तर खोबरं भाजेपर्यंत लगेच खाली मी लसूण सोलून घ्यायचं काम करणार आहे. तर खोबरं भाजतंय, कांदा भाजतंय. कांदा ऑलमोस्ट होत आला होता. कांदा ठेवून दिल्यावर तसाच सोडून द्यायचा नाही, अधूनमधून कांद्याची साईड जी ते चेंज करत राहायची, जेणेकरून सगळीकडून कांदा जो आहे तो एकसारखा भाजला जाईल. आपली काही चूल नाही, आपण गॅसवर स्वयंपाक करतो, त्यामुळे चुलीमध्ये कांदा टाकून दिला की पूर्ण आहारामध्ये ते झाकला जातो. त्यामुळं त्यात चुलीमध्ये हलवायची गरज नसते, पण गॅसवर आलटून पलटून साईडची कांद्याची ते हलवावं लागते. तर खोबरं भाजून झाले, त्यानंतर धने भाजून घेतले आणि लसूण पण इथे मी सगळा जो सोलून घेतला होता. धने, खोबरं, लसूण माझा काढून रेडी होता. आता हा कांदा बघा, कांद्याचं देठ जे आहे ते मी काढून घेणार फक्त, आणि पूर्ण कांदा जो आहे तो एकदम अलगद हाताने जरी आपण त्याला दाबला तरी हा फोडला जात होता, म्हणजे आतपर्यंत आपला कांदा जो आहे तो चांगला भाजला गेला होता. थोडीशी कोथिंबीर मी यात धुवून टाकली. आता हे सगळं जो मसाला आहे ना तो मिक्सरमध्ये छान पाणी टाकून मी बारीक वाटून घेते. एकदम बारीक याची चांगली पेस्ट तयार करून घेणार आहे. आता मसाला वाटून घेतल्यानंतर इथे मला बनवायचं होतं अख्खं वांगं, मसाल्यातलं अख्खं वांगं. त्यासाठी इथे मी वांगी जी आहे ती अशी एक उभी चीर आणि एक आडवी चीर असं अख्खं वांगं मी इथे चिरून घेतले. सगळे वांगे जे ते चिरून मी पाण्यात ठेवते आहे, काळे पडू नये यासाठी, आणि वांगे धुतल्या पण जातात आपले. तर हे सगळे जे वांगे ते माझे चिरून झाले. एक उभी चीर आणि एक आडवी चीर असे वांगे जे ते मी चिरून घेतले. भरपूर असं पाणी ओतून दिलं वांग्यामध्ये. कढई गरम करायला ठेवली आणि अर्धा पळीभर तेल जे ते मी कढईला सगळं असं पसरवून घेतलं. आता हे वांगे जे चिरून ठेवलेले आहे ना मी, त्याला मी एक चिमूटभर या वांग्यामध्ये ना मीठ भरणार आहे आणि कढईमध्ये टाकणार लगेच.
असं हे मीठ लावलं ना वांग्याला की वांगे एकदम चवदार लागतात आपले. नाहीतर बिना मिठाचे वांगे तुम्ही अख्खा वांगा जर शिजवलं ना तर पांचट लागतं वांगा. असं मीठ घालून थोडंसं तेल टाकून ना कढईमध्ये हे छान परतून घ्यायचं. यावर मी झाकण ठेवते आणि एक 4 ते 5 मिनटं हे वांगं जे ते मी चांगलं परतून घेणार आहे. वांगं परततं आहे तोपर्यंत माझं तिकडं मिक्सरमध्ये ना मसाला वाटण्याचं काम चालू होतं. तर आता हे वांगं जे ते अधूनमधून झाकण उचलून मी हलवून घेत होते आणि असं हे वांगं जे ते माझं चांगलं परतलं गेलं. ते वाटीमध्ये काढून घेतलं मोठ्या वाटीमध्ये कढई खरडून. आता यामध्येच मी भाजीच्या फोडणीसाठी 2 पळ्या तेल घालते. तेल चांगलं थोडंसं कोमट गरम झालं की यामध्ये सुके मसाले जे ते मी परतून घेणार. एकदम कडक होऊ द्यायचं नाही, तेल कडक तापू द्यायचं नाही, तर सुके मसाले आपले जळून जातील. आणि त्यानंतर वाटून घेतलेला जो काळा मसाला आहे तो सगळ्या याच्यात घालायचा. कांदा लसणाचा जो वाटून घेतलेला मसाला आहे आपण तो यात घालायचा. मसाला छान तेल सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचा. सुक्या मसाल्यामध्ये मी आज घातली होती लाल मिरची पावडर, गरम मसाला, अंबारी मसाला आणि थोडीशी हळद. तर आता हा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत परतवायसाठी वेळ लागणार आहे. तर तर मसाल्याला धरून बसण्यापेक्षा ना मी खाल्लेला किचन ओटा जो आहे तो चांगला स्वच्छ करून घेतला. अधूनमधून मसाल्याला पण हात हलवत राहायचं. नाहीतर असं नाही राहायला पाहिजे की एक काम करतोय दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष. तर तसं नको व्हायला. तर जरी दुसरे कामाला लागलो तरी मसाल्याला सोडायचं नाही, अधूनमधून त्यालाही बघत राहायचं. किचन ओटा सगळा कोरडा करून घेतला मी. एक कपडा मारून घेते परत एकदा, कारण आता मला पोळ्या करायच्या होत्या. तर असं सगळा किचन ओटा जो आहे तो मी क्लीन करून घेतला. तोपर्यंत माझा मसाला पण छान परतत आलेला होता. गॅसवर आता तवा ठेवते पोळ्यासाठी. मसाला जो आहे तो छान परतत आलेला होता. तर सगळं परत एकदा मी सगळ्या सामान सगळं घेऊन घेतलं भाजीसाठीचं. हे बघा मसाला छान असा परतत आलेला होता माझा. तर यामध्ये आता मी वांगी घालते परतून घेतलेली. जवळपास 30 ते 40% वांगं हे परतताना शिजलेलं असतं. आणि असं जर थोडंसं परतून घेतलं ना आधी वांगं तर भाजीमध्ये लवकर शिजतं ते. तर मसाल्यामध्ये वांगे परतून घेतल्यानंतर यात पाणी घातलं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घट पातळ बघून आता मी यात पाणी घालणार आहे. आणि भाजीतलं वांगं जे आहे ते चांगलं शिजून घेते. भाजीला उकळी काढणार आणि भाजीतलं वांगं जे आहे ते चांगलं शिजून घेते. चवीनुसार मीठ टाकलं, परत एकदा हलवून दिलं. आता एक साईडला माझं वांगं शिजतं आहे आणि दुसऱ्या साईडला मी पोळ्या करणार आहे. तर आता हे वांगं माझं शिजत राहील. पिठाचा उंडा घेतला, परत एकदा तेल लावून चांगला मळून घेतला, सॉफ्ट केला त्याला चांगला. परत एकदा सॉफ्टच आहे उंडा, पण तेल लावून एकदा परत मळून घेतला. आणि अधूनमधून भाजीला चेक करत सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या मी इथं करून घेते. एकदम अशा मऊसूत पोळ्या होतात माझ्या. पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तर इथे सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या मी आता करून घेते आता. आणि अधूनमधून भाजी पण चेक करत राहते शिजते का नाही. की पोळ्या होईपर्यंत म्हणजे अर्ध्या पोळ्या होईपर्यंत भाजी पण माझी शिजून जाणार आहे. तर इथे सगळ्या पोळ्या ज्या ते मी करून घेते ना. असा आजचा माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी होता. आज मी बनवली होती काळ्या मसाल्याचं अख्खं वांगं, भात आणि चपात्या. तर चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पूर्ण पोळ्याचा शूट तर मी काही इथं घेत नाही. सगळ्या पोळ्या आता मी इथे करून घेते आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.